आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जाते. आला आला लाला डांगेवाला आला ला. काय र आचारी झाला मोठा आणि मटणात घालतो बटाटा. अगं बटाटा नाही मामी, कुंकू आहे कुंकू. आणि हे मटण नाही, कुंकवाचं पाणी आहे. होय दिसतंय की मला. अरे पण त्यात गुलाब पाकळे आणि गुलाबाचं पाणी बी घालत्यात. ते नाही कोणी सांगितलं, कुंकवाचं पाणी म्हणले फक्त. अरे होय त्याच्यात गुलाब पाणी आणि पाकळी बी टाकायला लागतात. जा बरं घेऊन ये. कुठनं? फुलं कुठं असतात? देवघरात. हा गुलाब पाणी बी तिथेच असते. जा घेऊन ये. होय होय. अक्षरा, आता ह्यो खेळ खेळायला मजा येईल. चल चल. अरे बारक्या हळू किती गडबड करतो. अगं हे हळूच आहे, तू चल. तू मला सांगू नको कळलं का. स्वतः पुढे बघून चाल, धडकशील. हे बघ, तुझं लग्न झालंय म्हणून अशी मोठ्या लोकांसारखी वागू नकोस. मला समजा कळतं. कळतं का? समजा कळतं मला. हे बघ, माझी अक्कल का नाही माझ्या डोक्यात शाबूत आहे. कसं असतं माहितीये का, लग्न झालं का नाही का पुरुषांची अक्कल गुडघ्यात जाते आणि बायकांची जिभेवर येते. तुला आहे ना जीभ? काय म्हणलं? गागा आरसं पडलं. तुटलं काय? तुटलं नाही, नाही तुटलं नाही. हं? आपण हळू- लय बोलायला लागलास तू. आता आरसा ठेवू दे, तू जीभ कापते मी. हो मामा, साडी खरंच खूप छान आहे. मला खूप आवडली. पोलीस स्टेशन मध्ये याची गरज असेल तर सांग, आम्ही येऊ. काळजी घे. अक्षरा, अगं काय झालं? मामी खूप भ्रमिष्ठासारखी वागते आणि दौलतचं पण काहीतरी विचित्र चाललंय. मामानी सांगितलंय तसं काळजी करायचं काही कारण नाही. नक्की ना? हो. बर, मग आता विधीला सुरुवात करूया. वहिनी, सूनमुखचा कार्यक्रम सुरू करूया, है ना? अगं आत्या, सुनमुखाचं काय, गेली 2 वर्ष अक्षराचं तोंड आई बघतेच आहे की. हार सुंदर. मला सांग, आपल्याकडे किती बी कापडं असली तरी सणाला आपण नवीन कापडं घेतो नाही? कारण त्या सणाची नवलाई असते ती. अक्षरा आपल्या घरात सून म्हणून आली, हितनं तिची नव्याची नवलाई सुरू झाली. म्हणून अक्षरासाठी सूनमुखचा कार्यक्रम करतोय. अक्षरा येत. अगं सुनमुख म्हणजे काय? सासून सुनेचा चेहरा आरशात पाहायचा असतो. तिच्या पाठीवरून आईच्या मायेनं हात फिरवायचा, तिची येणी फणी करायची
आणि आरशात का पाहायचं विचारशील ना, तर हळदीच्या अंगानं सून जेव्हा घरात येते, तिचा साज शृंगार केल्यावर ना तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज येतं. मग तिला कुणाची बी दृष्ट नको लागायला, अगदी माझी बी नाही. म्हणून तिचा चेहरा आरशात पाहायचा, कारण प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही म्हणतात. आणि मग आरशात सुनमुख पाहत असताना तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायचा आणि तिला सांगायचं, सासरी आई नसली तरी म्या हाय तुझी काळजी घ्यायला. तुझ्या आईचं प्रेम तुला द्यायची जबाबदारी म्या स्वीकारन. पूर्वजांनी या ज्या चालीरीती घालून दिल्या ना, त्यामागे लई अर्थ असतो. तुम्हा आजकालच्या पिढीला काय माहित. खरंय खरंय. आणि तसं बी सासूने सुनमुख पाहिलं नाही तर सून सासूचं तोंड काळं करते म्हणू. उर्वशे, काही माहित नसेल ना तर उगा ज्ञान पाजळत जाऊ नगस. हो, मी कुठे काय म्हणतेय, मी आपलं जे ऐकले ते बोलले. तसं बी आपली अक्षरा असं काही करेलच असं नाही. अप्पा उठल्या दाई दिशा आणि आत्याबाईंना फुटल्या मिशा. हा म्हणजे याला काही अर्थ आहे का? नाहीये ना. ए उर्वशे, कुठं काय बोलावं कळतं का तुला? हा उर्वशे, गप बसायचं बरं का, अजिबात बोलायचं नाही. चला 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 चला, सुनमुख बघायचा कार्यक्रम सुरू करूया. आमच्या बारक्या आणि शर्वरीनं एवढा कष्टाने आरसा आणला आहे. एवढा आरसा बी आता वाट बघतो आहे. चला. सुंदर, आता तू आणि अक्षरा आईच्या मांडीवर बसायचं. हा, हे आवडले बघा ते आपल्याला. लहानपणानंतर आता आईच्या मांडीवर बसायचा योग आलाय. जीजू, हा योग तुमच्या आयुष्यात माझ्या ताईमुळे आलाय. बरं बरं, ठीक आहे. ये इथं. ये. अश्विन, काय रे, काय झालं? इथं का बसलाय ससा? बाहेर चल की. हे बघा डॅड, माझं ना डोकं खूप दुखते आहे आणि तसंही बाहेर खूप गोंधळ आहे. अश्विन, खरं खरं सांग, काय अडचण नाही ना? व डॅड प्लीज, हे बघा मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये आणि प्लीज मला काही विचारू पण नका. अरे याला काय अर्थ आहे? अरे तुझ्या जीवावर तर मी या लग्नाला होकार दिला आणि आता तू जसा हात बोलवून बसलास तर. ए बाबा, प्लॅन फसला नाही ना? अजून तरी इसकटलं नाही, पर तुम्ही हितच बसून राहिलात तर नक्की विस्कटल. अश्विन, येस डॅड, उर्वशी मामीला सगळं माहिती आहे. घरात शिजली डाळ आणि आढ्याला लागला जाळ. घरात डाळ शिजायली आणि उर्वशीला वास आला नाही, असं कसं होईल? उर्वशीपासून काही बी लपून राहत नाही. बरं, आता तुम्ही हितच कसला बी विचार करत बसू नका. वसुंधराला जर कळलं तर अजून काही वेगळं काढायला नको. तेव्हा तुम्ही दोघं पटकन बाहेर या. हा, चला.
अश्विन अरे उर्वशीला कसं माहिती? डॅड, उर्वशी मामीला सगळं माहिती आहे. सुंदरच्या मनात जे आहे ना तेच केलंय म्या. बघ आता गंमत. वय काय एक नंबरात ते. ओके, सो नेक्स्ट गेम खूप इंटरेस्टिंग आहे. न्यूली मॅरिड कपल, तुम्ही रेडी आहात? हा, माझ्या हातामध्ये एक गोष्ट आहे आणि ती तुम्हाला दाताने तोडायची. यो गेम माझा भाऊ जिंकणार. काय बारक्या, गप्प बसतो का जरा? आमच्या सुनबाईला कमी नको समजू. शक्तीपेक्षा युक्तीनं जिंकल ती. अक्षरात जिंकणार बघ. अक्षरा अक्षरा सुंदर सुंदर अक्षरा सुंदर अक्षरा 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 सुंदर अक्षरा जिंकणार आहे. सुंदर जिंकणार आहे. अक्षरा नाही सुंदर. असं मैताला आल्यासारखं थोबाड पडून उभं राहू नकोस. नाटकी का होईना जरा हास. शर्वरीच्या लक्षात आलं ना तो उभ्या उभ्या पोस्टमॉर्टम करेल तुझं. तेव्हा खोटं खोटं हास. अक्षरा जिंकणार म्हणजे अक्षरात जिंकणार. सुंदर जिंकणार. ए ए ए बस बस बस. स्पर्धक ताई आणि जिजू, मी आता गेमचे नियम सांगतेय, नीट लक्ष देऊन ऐका. ओके? माझ्या हातात एक लवंग आहे. ही लवंग जिजूने त्यांच्या तोंडात पकडायची आहे आणि ताईने ती दाताने तोडायची. जर ही लवंग ताईने तोडली तर ताई जिंकली आणि जर नाही तोडली तर जिजू जिंकली. काय शरू, हा काय गेम आहे? अरे आहे हा गेम. तुम्ही सांगा. अक्षरा, माझी खात्री आहे हा गेम बी तूच जिंकशील. हो पुढं. तू का थांबलाय आता? हो की पुढं. नाही नाही काय ते नंतर बघत बसा. ती लवंग दे माझ्या भावाला. ए घे घे. ते नंतर बघत नंतर नंतर नंतर. ओके, दोन्ही स्पर्धकांना नियम मान्य आहेत? हा, ताई कम ऑन, यू कॅन डू इट. अक्षरा, खेळ माहितीये ना व? ही लवंग मी माझ्या दातामध्ये पकडणार आणि तू तुझ्या दातानं त्याचे 2 तुकडे करायचे. असं जर तू केलंस तर तू जिंकलीस. काय? मग करूया काय सुरुवात? हा, ताई कम ऑन, लाजू नकोस. अक्षरा कर कर चल 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 चल. सुंदर, चिटिंग नाही करायची हं? हा. जिंकली. ए सर्वरी, काय ताई जिंकली? ताईने चिटिंग केली आहे. मी काही चिटिंग बिटिंग केलेलं नाही. हा, नियम काय होता? तुमच्या तोंडातील लवंग मी माझ्या दाताने तोडायची. मी तोडली. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. अक्षरा,
या खेळात बी तूच विजेती ठरलेली आहेस. माझी सूनबाई आहेच हुशार. मग झाले का आता फिट्टामफिट? अक्षरा, अजून एक खेळ बाकी आहे. हो का? मग तोही मीच जिंकणार. बघूया बघूया. बरं शरू बारक्या, तुम्ही दोघं जाऊन पाण्याचा गंगाळ घेऊन या. पुढचा खेळाला सुरुवात करायची. चला. बघ, एकट्याला आणायला काय नाही, पण ती एवढं जड आहे ना. राहू दे. माझ्याशिवाय तुझं एकही काम होत नाही, मान्य कर. ती गुलाबाची फुलं कुठे आणायला सांगितली होती ना? अयो, मी नाही आणलं. नाही आणली काय म्हणतोस तू? बारक्या, मी आणि निर्मला आत्याने तुला किती वेळा सांगितलं होतं पाकळ्या लागणार आहेत म्हणून. एवढी महत्वाची गोष्ट, आता काय हे पाणी असंच घेऊन जायचं का? बरं दिसतं का? नाही, बरं नाही वाटत, पण एकदा ह्याच्यात बघशील का? छान. अगं, बारक्याला काय काम सांगितलं आणि ते झालं नाही, असं कधी झालंय का? आणि बघ, आज माझ्या भावाचा दिवस आहे ना, भावासाठी आपली जान बी हाजीर आहे. हे गुलाबाचं काय कौतुक. मानलं तुला. शाबास. चला घेऊन जा. हे थांब थांब थांब. ठेव. त्या गुलाबाच्या पाकळ्या सोडून अजून काय टाकलं होतंस का याच्यात? यात गुलाब पाकळ्या सोडून ते गुलाबाचं पाणी टाकलं होतं, त्यानं वास चांगला येतो. नाही रे, काहीतरी वेगळाच वास येतो याच्यातून. अगं, ते ना लय वेळ झाला ठेवलंय ना, मग ह्या त्या गुलाबाच्या पाकळ्या आणि कुंकू, त्याच्यामुळे तसं वाटत असेल. आता पाण्यात टाकलेली अंगठी मलाच मिळवावी लागेल, म्हणजे मी जिंकले की सुंदरना यापुढे कायम चिडवते. अक्षरा, तुला पाण्यात अंगठी तवाच गावल जेव्हा म्या तुझा हात सोडल. तुझा हात असा घट्ट पकडणार की तू हार मानल्याशिवाय सोडणारच नाही. अक्षरा, तू घालच पाण्यात हात. कसा हात पळून निघतो बघच, आणि मग मी मज्जा बघायला मोकळी. अगं, लय विचार करू नको, काय नाही होत. माझ्या एवढा विश्वास नाही होय तुला. चल चल. कसलं जड आहे, बोललो होतो ना तुला. हळू हळू घे. हा, नाही होणार एकट्याने, वळ असं. नाही होणार एकट्याने, सांगितलं होतं तुला मी. आहे, दोघं जणांची लागतात का नाही हा ह्याला? हा हा. चल. खूप मला भारी. म्हणते का त्या एकटा जाण एकटा जाण. ए सावकाश ना, सावकाश. ठेव, 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 ठेव. हळू ठेव. हा, असं. चला पटापटा घाई करा. हा, स्पर्धक, मी आता स्पर्धेचे नियम सांगतेय, नीट लक्ष देऊन ऐका. ही अंगठी मी या घंगाळ्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही दोघांनीही एकत्र हात पाण्यात घालून ही अंगठी शोधायची आहे. आणि हो, एकाच हाताने शोधायची आहे. आणि जर कुणी पाण्याच्या बाहेर हात काढला आणि ही अंगठी त्यांच्या हातात नसेल, तर तो स्पर्धक हरला. कोणाला काही शंका नाही? ओके, रेडी, स्टेडी, गो. हरू नको तू, जिंकायचं आता. तेच हरणार आहे. ए, जिंकू दे की आमच्या सुनाला. तुझा मी ऐकतो आणि हारतो. हा, काय असलं काय बी होणार नाही. भावा, तू तिकडे नको लक्ष देऊ, तू अंगठी शोध. ताई, लवकर शोध अंगठी. बच्चे, अंगठी तुम्हालाच गावली पाहिजे बरं का, सोडू नका.
काळजी राहणारच की. आणि हे बघ, आता काय बी बोलायचं नाही. मी तुझ्यासाठी जेवण आणलंय, ते गपगुमान खाऊन घ्यायचं काय. चल, मी भरवतो तुला. घे की. आधी तुम्ही. नवरा उपाशी असताना बायको जेवेल का? हे बघ, बाद झाला आता. हे समज मी तुझ्यासाठी आणलंय आणि तू समज संपवायचंस, कळलं काय? सुंदर आत्या, ते जेवायला ये की. काही नको, माझं झालंय. हे हा? हे 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 असं इथंच होतं बघ. हे 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 इथंच होतं. म्या काहीला बरवत नव्हतो. हा. मग काय चालू होतं तुमचं? हा, काय सांगायचं ठरलं होतं? हा हा आत्या, अगं ते उद्या पूजा आहे ना व, मग मी तिला विचारत होतो की उद्या पूजेसाठी कुठली कपडं घालू. हा असं होय. हा. पण मला कापड दिसणार बाबा कुठं. हा, कुठं कापड? अगं कापड काढच होतो तितक्यात तू आलीस बघ. आणि बरं झालं आलीस. आता तुझी आवडीची कापडं उद्या पूजेला घालतो मी. हा, काय न ग बाबा, तुझ्या बायकोच्या आवडीचीच कापड घाल. आणि मला दिसते काय चालू होतं ते. नाही आत्या, मी ह्यांना तेच सांगत होते, पण हे ऐकतच नव्हते. मी काय करू? आत्या सॉरी. सॉरी. अजिबात घाबरू नका पोरांनो. मला माझ्या सुंदरचं कौतुक वाटते. बायकोची एवढी काळजी घेतोय माझा पोरगा. असंच आयुष्यभर एकमेकांची काळजी घेत सुखाचा संसार करा. बरं, तुमचं चालू दे. हा, मी येते. बस की. शरू, काय चाललंय तुझा? अगं मी किती दिवस असं एकट्याने झोपायचंय? मला सांग, तू आपल्या रूम मध्ये कधी येणार आहेस? बाप रे, बायकोशिवाय इतकंही करमत नाहीये का? शरू, अगं तुला चांगलंच माहितीये ना, मला नाही करमत तुझ्याशिवाय. हो, पण तुला जरा वाट बघावी लागेल. थोडा वेळ आहे इकडे झोपायला. सब्र का फल मीठा होता है. अगं वाढ बघ म्हणजे? हा शरू, बास. हा, हे बघ, मला आता ना काहीच ऐकायचं नाहीये. मला सांग, तू इकडे कधी येणारच आणि हे सगळं कधी संपणार आहे? इतकी घाई? ठीक आहे, बघू. अगं बघू काय बघू? हा, आता आपण काय त्या ज्योतिषाला बोलवायचंय का? गुड आयडिया. खरंच असं काही करायला हरकत नाहीये ना? शरू, ओके ओके ओके, मी बोलते ताईशी. तिने परमिशन दिली की येईन लगेच. ओके शरू, मी सिरियसली बोलतोय. मी अजिबात चेष्टेच्या मूड मध्ये नाही. अरे हो, पण मीही चेष्टा करतच नाहीये. मी सिरियसली सांगतेय तुला. काय रे अश्विन? अरे सुंदर इतके दिवस कळ काढून थांबलाय आणि तुझं काय गुडघेला बाशिंग? हा, जरा दमानं घे की. मामी, आमची चेष्टा सुरू होती, तसं सिरियस काही नाहीये. असं व्हय, मला वाटलं भांडायला लागलाय.
नाही म्हणजे बाहेरनं ऐकणाऱ्याला तसंच वाटल की तुम्ही भांडताय म्हणून. आता घरातले समधी गोळा झाले असते, लई मोठ्या राडा घातला असता. म्हणून म्हणलं की तुम्हाला सांगावं, आवाज भारी येतोय, जरा सांभाळून. नाही मामी, असं काही खरंच झालं असतं ना तर मला खात्री आहे, अश्विनने सगळं नीट हँडल केलं असतं. तुम्ही नका काळजी करू, तो केपेबल आहे सगळं हँडल करायला. यश युअर राईट. मी आहे ना, मी सगळं नीट करेन हँडल. माहिती, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. बरं चला, मी येते आता, ताई वाट बघत असेल. ओके, गुड नाईट. गुड नाईट. अश्विन, इतका बी हायपर होऊ नगस, आपल्यासाठी ते धोक्याचं आहे. पूजा आणि गोंधळ झालं ना की अक्षरा जाईल तिच्या रूम मध्ये, तेव्हा ही चिमणी तुझ्या हाताला लागल. त्यावेळी तिचं काय करायचं ना ते तू ठरव. लई फडफडू देऊ नकोस तिला, उडायच्या आधीच तिचे पंख छाटून टाक. असं एक एक करून समद तुझ्याकडूनच करून घेणार. फकस्त कटपुतली आहेस माझ्या हातातली. बघ आता यापुढं समदा प्लॅन मीच खेळते. तू त्या अक्षराला घरात आणलं आहेस, इथपर्यंतच तुझं काम. आता तिचं काय करायचं हे माझ्याशिवाय जास्त कुणालाच कळणार नाही. अक्षर तुला माहितीये, हे समजे तारे बघताना आहे ना, मला तुझी आठवण येते बघ. या समध्या चांदण्या बघत असताना एखादी चांदणी लुक लुक करून अचानक गायब होते की नाही, तशी तू माझ्या आयुष्यात येऊन बी गायब व्हायचीस बघ. अक्षरा, मला आई सांगते की ह्या समध्या तारांना ना सवताचा असा प्रकाश असतोय. तुझं बी तसंच आहे बघ. तू बी सवताच्या विचारानं इतरांना प्रकाश देत आली आहेस. हा, आता कधी कधी या ताऱ्यांसारखी तापतीस बी. वर या ताऱ्यांच्या वेगवेगळ्या रूपातनं तू माझ्या नजरेला यायचीस. आता मला मिळाली आहेस तर असं वाटतंय की समद आबाळ मला मिळालं आहे. असं वाटतंय की आयुष्याचं समद सुख मला मिळालं आहे. जगण्याला एक नवीन पालवी फुटली आहे. अक्षरा, तुझ्या साथीनं आता समजा संसार सुखाचा करीन बघ. आपण दोघं मिळून संसार सुखाचा करूच आणि आईचं टेन्शन बी कमी करू. अक्षरा, मी आता ठरवलंय, मी आता समध्या कामात लक्ष घालणार आहे. आणि या समध्यामध्ये तू माझा हात घट्ट धरून मला हे समज शिकवायचं आहेस. शिकवशील ना? मग बघ, संसार आणि बिझनेस दोघांनी एकत्र मिळून सांभाळला की नाही, की दोन्ही बी गाड्या अशा सुसाट टावतील. आईला बी आपला अभिमान वाटेल. आणि हे समज एकदा सेट झालं की नाही, की आपण बी दोनाचे चार हात करायला मोकळं.
हा काय माझ्यानंतर या वाड्यात लहान मुलांचं खेळणं बागडणं होईल. वाड्यात समधीकडे मस्तपैकी असं आनंदाचं वातावरण होईल.